सध्या राज्यामध्ये स्थानिकच्या निवडणुका सुरू आहेत आणि या दृष्टीनं राजकीय वातावरण हे चांगलंच तापताना राज्यभरातील विविध शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते। पण जिथे उत्साह आणि निवडणुकांची तयारीचं वातावरण एका ठिकाणी आहे, आरोप प्रत्यारोपांचं सगळं सत्र सुरू दिसतंय आणि यामुळे राजकीय वातावरण तापतंय, तर दुसरीकडे खोपोलीमध्ये मात्र एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार घडलाय। तुम्ही गेल्या काही दिवसांपासून या बातम्या पाहतच असाल की शिंदेच्या शिवसेनेच्या महिला नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता राष्ट्रवादीवर शिंदेच्या शिवसेनेकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत। रायगडमध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी हे जे काही चित्र गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळते, त्याचाच हा परिणाम, हा गंभीर परिणाम हा आता खोपोलीमध्ये पाहायला मिळालाय। अशा पद्धतीचं चित्र दिसतंय आणि या सगळ्या प्रकरणी आता शिंदेच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या एका अत्यंत बड्या नेत्यावर या हत्याकांडाच्या प्लॅनिंग संदर्भातले, प्री प्लॅनिंग संदर्भातले आरोप करण्यात आले आहेत। हा नेता म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे। सुनील तटकरे यांच्यावर काय गंभीर आरोप होत आहेत, शिंदेच्या कोणत्या आमदाराकडून हे आरोप करण्यात आले आहेत आणि या मागे नेमकं कारण काय आहे, या आरोपांमागे नेमकं काय तथ्य हे शिंदेच्या शिवसेनेकडून सांगितलं जात आहे आणि याचे परिणाम काय होतील, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर आपण रायगड मधला शिंदेची शिवसेना विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी हा वाद सातत्यानं पाहत आहोत। शिंदेची शिवसेना, भरत गोगावले किंवा अन्य आमदार आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनील तटकरे अशा पद्धतीचे जे चित्र रायगडमध्ये सातत्यानं दिसून येत आहे। आरोप प्रत्यारोप होतात, एखाद्या पदासाठी रस्सीखेच होते, एखाद्या पदासाठी एकमेकांची चढाओढ पाहायला मिळते किंवा टीका टिप्पण्या आणि अनेक गोष्टी या रायगड जिल्ह्यामध्ये या महायुतीच्याच दोन मित्र पक्षांमध्ये पाहायला मिळतात। पण हे जोपर्यंत टीका आणि चढाओढीपर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं, पण आता या सगळ्या वादाने गंभीर वळण घेतलेलं आहे, ते म्हणजे मंगेश काळोखे यांचं हत्याकांड प्रकरण। आता या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सुधाकर घारे, ते आणि त्यांच्या गुंडांनी मंगेश काळोखे, शिंदेच्या शिवसेनेच्या महिला नगरसेविकेच्या पतीची म्हणजे मंगेश काळोखे यांची हत्या केल्याचा हा आरोप होतोय। आणि सगळ्यात प्रमुख आरोप म्हणजे या सगळ्या मागे सुनील तटकरे हे आहेत। सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरून ही हत्या झालेली आहे। सुनील तटकरे यांच्यासोबत प्री प्लॅनिंग होऊन ही हत्या झालेली आहे, अशा पद्धतीचा आरोप हा आता राष्ट्रवादी आणि तटकरे यांच्यावर होतो आहे। हा आरोप केलाय रायगड जिल्ह्याचेच एक आमदार, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी, आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलेलं पाहायला मिळतं। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते रायगडचे आका आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरून रायगडमध्ये हे रक्तरंजित राजकारण सुरू आहे आणि त्यांच्याच सांगण्यावरून या सगळ्या हत्या आता विरोधकांतील लोकांच्या होत आहेत, अशा पद्धतीचा आरोप हा महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे। आणि हा अत्यंत गंभीर आरोप असून यावर आता तटकरे यांची काय प्रतिक्रिया येते, काय भूमिका राहते, राष्ट्रवादीकडून काय म्हटलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे। थोरवेंचे आरोप नेमके काय आहेत ते एकदा सविस्तरपणे सांगते। तर थोरवे असं म्हणतात की विरोधकांच्या हत्या या तटकरे यांच्याच सांगण्यावरून होत आहेत, ते रायगडचे आका आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या गुंडांनीच मंगेश काळोखे यांची हत्या केली असून या हत्याकांडाचा प्लॅन हा तटकरे यांच्याच भेटीत शिजल्याचा दावा सुद्धा महेंद्र थोरवे यांनी केलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी रवींद्र देवकर 5 दिवसांआधीच अलिबाग येथील सरकारी वकिलांना भेटून सुतारवाडीला गेला आणि तिथे जाऊन त्यानं तटकरेंची भेट घेतली। याच भेटीमध्ये मंगेश काळोखे यांच्या हत्येचा प्लॅन करण्यात आला, असा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप हा थोरवे यांनी केलाय। याशिवाय थोरवे यांनी आता पोलिसांना सुद्धा अल्टिमेटम दिलाय। सुधाकर घारे यांचा या सगळ्यामध्ये सहभाग असून हा तटकरे आणि घारे यांच्या प्री प्लॅनिंगचा भाग आहे। याशिवाय सुधाकर घारेसह 10 आरोपी आहेत, ते जोपर्यंत अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही या सगळ्या प्रकरणातून मागे हटणार नाही, अशा पद्धतीचा इशारा हा थोरवे यांच्याकडून देण्यात आलाय। याशिवाय थोरवे यांनी पोलिसांना 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय आणि सुधाकर घारे आणि त्या 10 आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही
तोपर्यंत आम्ही हे प्रकरण सोडणार नाही आणि जर 2 दिवसामध्ये ही अटक झाली नाही तर पोलीस स्थानकाबाहेर आम्ही ठिय्या आंदोलन करू, अशा पद्धतीचा इशारा हा आता थोरवे यांच्याकडून देण्यात आलाय. सुधाकर घारे यांचं नाव येतंय आणि यासोबतच सुनील तटकरे यांचं सुद्धा नाव येतंय. या दोघा जणांनी हे सगळं हत्येचं प्लॅनिंग करून मग हा आपला राजकीय डाव साधल्याचा अत्यंत गंभीर आरोप हा शिंदेच्या शिवसेनेच्या या आमदाराकडून, महेंद्र थोरवे यांच्याकडून होतो आहे. आणि त्यामुळे रायगडचं हे राजकारण रक्तरंजित तर झालेलंच आहे, पण तितकंच गंभीर आणि खळबळजनक झालेलं आहे. आतापर्यंत फक्त पालकमंत्रीपद किंवा काही कामांची श्रेय किंवा एकंदरच आपलं बळ वाढवण्याचं तटकरेंचं जे काही मिशन आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची होत असलेली अडचण इथपर्यंत रायगडचा हा वाद मर्यादित होता. मात्र आता या मंगेश काळोखे हत्याकांडानंतर हे सगळं प्रकरण प्रचंड गंभीर झालंय. सुनील तटकरे यांच्यावरचे हे आरोप, रायगडमधील एकंदर स्थिती आणि मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरण याविषयी तुम्ही जर जे काही वाचलं असेल किंवा तुम्हाला जी काही माहिती असेल त्यानुसार तुमची मतं काय आहेत, हे सगळे सुनील तटकरेंचे आरोप ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.